आताच्या घडीची एक ब्रेकिंग न्यूज आहे। पत्रोड येथील सीतारामजी गणोरकर कॉन्व्हेंट स्कूल समोरील इंदिरानगर येथील गरीब कुटुंबातील पोरगी प्राची मनोज तानोरकर ही घराबाहेर कपडे धुत असताना अचानक तिला विजेचा शॉक लागला। आता विजेचा शॉक कशा प्रकारे लागला, लाईन कट झालेली म्हणजे लाईनचा तार खंडलेले होते का, कशा प्रकारे लागले अद्यापपर्यंत कळू शकला नाही। परंतु ही जी घटना घडली त्या मुलीला कपडे धुत असताना अल्पवयीन मुलगी म्हणजे जवळपास 13-14 वर्षाची मुलगी ही कपडे धुत असताना तिला जबर शॉक लागला आणि ती गतपान झाली आणि नातेवाईकांनी तिला पत्रोड आरोग्य केंद्रामध्ये आणले। ही वार्ता जशी गावात पसरली तसेच गावातील ग्रामस्थ या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली आणि ह्या घटनेचा इतका धसका घेतला की मुलीच्या आईने, आणि मुलीची आई हे सुद्धा आजारी पडलेली आहे, तिच्यावर सुद्धा आरोग्य केंद्रात उपचार चालू आहे आणि त्यामुळं ही घटना घडल्यामुळं गावात एक शोककळा पसरला आपल्याला पाहायला मिळत आहे। दुःखद घटना घडलेली आहे आणि असं व्हावं नाही, परंतु ह्या दुःखद घटनेमध्ये संपूर्ण नातेवाईक आणि गावातले लोक याच्यावर हळहळ व्यक्त करत आहे। आणि ही घटना आता नेमकी कशा प्रकारे लागली, म्हणजे जे विजेचा शॉक कशा प्रकारे लागला, शॉर्ट सर्किट आहे किंवा वायर कोणी ते खणलेला वायर त्या पाण्यामध्ये पडलेला असेल, अद्यापपर्यंत ते कळू शकले नाही। परंतु एका लहान मुलीचा दुर्दैवी अंत आणि यामुळंच ह्या पत्रोड परिसरात एक दुःखद वातावरण निर्माण झालेलं आहे। आपण आपल्या सहारा समाजाच्या माध्यमातून दाखवणार आहे, कारण पत्रोड येथील ग्रामस्थ आणि तिचे नातेवाईक ही आज आरोग्य केंद्रात कशा अवस्थेत तिथं समोर जात आहेत, बघूया साराचा आढावा।